श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृत भाग 31. आजच्या या भागाचे प्रायोजक आहेत NRG ग्रुप इंडिया, निरामय हॉस्पिटल, नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, जालन्याचं दैनिक जालना नायक, चिन्मय लेडीज कलेक्शन आणि एक सद्गुरु भक्त. तुम्ही बसा. इतका अट्टहास केला. त्यांचे मालक होते कृष्णराव आणि महाराज. ती नाराज होईल बाबा. मी कोणालाही नाराज झालेलं पाहू शकतो, पण आमच्या बायकोला नाराज झालेलं हे त्यांच्या पुरतं होतं का? त्यांच्या पुरतं आहे का? आपण आई वडिलाला नाराज करतो, पण बायकोला नाराज पाहू शशिकांतराव मी काय सांगतो लक्षच नाही. महाराज तिला नाराज करू नका, बसा. महाराजांनी रामाचं दर्शन घेतलं. प्रल्हाद महाराज चौरंगावर बसले आणि सत्यनारायणाची पूजा करतात तशी त्या कमळाबाईनं महाराजांच्या पायाची पूजा केली. काय श्रद्धा असते. गुरु साक्षात परब्रह्म नुसतं म्हणणं वेगळं आणि गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वर म्हणून गुरुला त्यांच्या ठिकाणी बसवणं याला फार भाग्य लागतं महाराज. अशी लोकांची श्रद्धा असायची. महाराजांनी कागदात जे जे लिहून ठेवलं तसं करून दाखवायसाठी प्रल्हाद महाराजांचा जन्म आहे. नामस्मरण कसं करावं, दान कसं करावं, धर्म कसा करावा, सकाळी कसं वागावं, ब्रह्मचार्याने कसं, संन्यासाने कसं, सगळं महाराजांचे सगळं. एक प्रसंग राहून गेला होता तो असा की नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारती, नामस्मरणे पाय, भूत पिशाच नाना छंद, ब्रह्म गृह ब्राह्मण संबंध, मंत्र जळ नाना खेळ, नामनिष्ठे नासती. नामावर निष्ठा असेल ना त्याच्या भूत प्रेत पिशाच्याची काही मात्रा चालत नाही. आमची बहिणी तर बसलेली विजया देवठाणला लग्न झालं. खेड्यात राहत होती. मास्तर होते मालक, सासूबाई होत्या बरोबर. आणि पहिल्यांदा बरोबर राहिली. कोणाच्या शेजारच्या बाईला काय करायचं ते केलं. 1 2 3 4 5 6 वेळेला नको ते उपचार करून तिला त्रस्त केलं. आणि मागून मग तो भानामतीचा प्रयोग केला. हसायची तर हसायची, रडायची तर रडायची. तिला विचारून घ्या थोडा. इथले इतके 10 रुपयापेक्षा जास्त इथले केस केले होते तिची. 9 लुगडं नेसली की पदरच जायचा. हसायची तर हसायची, रडायची तर रडायची. जालन्याला दिवाळीला आली. प्रल्हाद महाराज आमचे वडील गेल्यापासून आमची दिवाळी साजरी व्हावी म्हणून जालन्याला येत होते. बरं आमच्या घराण्यावर महाराजांची खूपच कृपा. अजून मी आमच्याविषयी काही बोललो नाही. आता सुरू झालं. आता आमचंच रात्री आरती सुरू झाली. आमची आई समोर येत नव्हती. अंधाराच्या पायऱ्याच्या प्रदक्षिणेच्या मागे तिथं उभा राहायची. तिथे जाऊन उभी आहे. तिला बोलतो होतो खिडकीतून बोलवतो इकडे इकडे. तिची ओरडायला लागली. आई मला तो बोलवायला लागला, तो बोलायला लागला. तिला दिसू लागला पुढे काही. आईने तिला धरून खाली आणलं. महाराज म्हणले बाई काय झालं? ती भानं विषू कशी करते. महाराज म्हणले काय झालं? महाराज घेऊन गेले. कुठे जाऊ? कोण आहे? दाखव मला. तर बाहेर जाऊ आपण. दिसला हाताला आता काठी घेतली. एक माणूस कंदील घेऊन, लाईट नव्हते तेव्हा, बाहेर गेलो. कुठे दाखव? कुठे? तो गेला. आता भ्यायचं नाही.
नुसता मस्तकावर हात ठेवला, 2 पोरं झाले तिला. किती झाले? 3 3 पोरं झाले त्यानंतर. सगळे गुटगुटीत आहेत पोटे. आणि त्या प्रत्येकाला पोरं झाले. आमच्या महाराजांमध्ये काय नव्हतं हो, काय सांगावं तुम्हाला. काय काय महाराजांनी करून नाही दाखवलं. आणि महाराजांना कोणी म्हणलं महाराज आपल्यामुळे नाही, रामानंद हे सगळं करतात. आता आमचे वडील वाढल्यावर आमचा जन्म झाला काय, पण महाराजांनी एखाद्या राजपुत्रासारखं सांभाळलं मला. राजपुत्रा फार सांगत बसत नाही. मी 4 वर्षाचा होतो. आईने एकदा पाठीत दणका घातला. काय मागितलं आता मलाही आठवत नाही तेव्हा काय मागितलं. तो रागाला आपल्या अंगाला कोणी हात लावत नव्हतं. प्रल्हाद महाराजांचा लाडका. आम्ही तात्याला त्यांना तात्या म्हणायचो. ए तात्या. प्रल्हाद महाराजांना ए तात्या इथं बाई मला तुझं झोपायचं, तू आज इथं झोपायला ये. आणि महाराजांनी सगळं करावं. जेवायला बसली की महाराज तुला याच्यातलं काय लागतं ते काढून घे बरं का. असं सगळं. 4 वर्षाचा होतो. माझ्या पाठीत भुक्का मारला आमच्या आईसाहेबांना. मी गेलो रेल्वेच्या त्या रुळावर टेकडीवर जाऊन बसलो. आता आपला प्रल्हाद तात्या आल्याशिवाय मी घरी येणार नाही. आमच्या 2 बहिणी आल्या, 3री बहीण आली. बाबाजी बेरेकर होते आमच्या भाऊराव माहिती, ते आले हातात काठी घेऊन. रंगनाथ पण दांडणकर होते, ते आले. कोणी यायचं नाही. आमची बहीण घरासाठी आलेली. रेल्वेच्या घेच्यातले 10-12 दगडे घेऊन बसलो होते. टिक आलं सगळं की फेकून मार रस्ता नाही. अरे घरी केव्हा येणार म्हणलं. तो आता तात्या येईल. तात्या आले की मग तुमची सगळ्यांची मी सोय पाहणार. महाराज दुपारी 4ला जाऊन बसलो. ऊन पडलेलं. 5:30 वाजले आणि प्रल्हाद महाराज रेल्वे स्टेशनवरून हातात काठी घेऊन खाड 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 खाड. मी जिथं होतो तिथे आहे. सगळ्यांना असतं महाराज कसे आले, महाराज कसे आले. म्हणजे मी काय म्हणलो होतो तुम्हाला, तात्या इथे येईल. आला की नाही. महाराज तिथे आले. काय झालं काय नाही मला. मी म्हणलं मला मारलं म्हणलं मला. घरात घेऊन गेले. बरोबर फक्कीचा डबा होता. फक्की काढून दिली. फक्की महाराज आवडत. मी तुम्हाला काला सांगितलं आवड काहीच नव्हती. हे सहज सुलभ येते खा. आणि मग सांगितलं घरामध्ये यापुढे रामदासला बोटाला धक्का लावला तर मला मारल्यासारखं. कोणी हात लावायचा नाही झाला. तेव्हापासून आपल्या अंगाला कोण घरातले दारातले ज्यांनी हात लावायचा प्रयत्न केला त्यांचे हात चांगले पोळले. हे सगळं प्रल्हाद महाराज करतात. म्हणजे सांभाळायचं तर किती सांभाळायचं. माझ्यावर 2 विषप्रयोग झाले राम मंदिरात असताना. 2 काही झालं नाही. का वाटा प्रल्हाद महाराज काय म्हणले की 20 सगळे आमची गट म्हणजे ठरली आमची. आता नानाचार्य असते खूप त्यांचा योग चांगला होता पैशाचा, पण त्यांनी 1 रुपया तरी साठवला नाही. इथे बांधकाम चालू असताना सगळा पैसा जमा झालेला रामानंद महाराजापुढे प्रल्हाद महाराजापुढे टाकायचा. कारण प्रल्हाद महाराजांच्या आईला रामानंद महाराजांनी सांगितलं गंगाबाई तुझे 4 पोरं आहेत, तसा हा नाना तुझा 5वा पोर. महाराजांनी तसं सांभाळलं. मुंजीला तात्यासाहेब केतकरापासून सगळ्यांना निमंत्रण. 15 माणसं मुंबईहून आलेले होते. बाकी अकोला नागपूर मुंबई सगळी मंडळी. त्या काळात मला 7-8 अंगठ्या आलेल्या आणि 16 प्याले चांदीचे. आता लोक त्या काळात रुपया 5 रुपये 10 रुपये देऊन ते तीर्थ घ्यायची पद्धत होती. आता तीर्थ घेत नाही. संध्याकाळी वेगळंच तीर्थ घेतात. पण तेव्हा बटूचं तीर्थ घेत होती. महाराज म्हणले बा प्रत्येक जणाला पळी लावून द्यायची, पळी लावून द्यायची. त्याच्या हाताला कळ लागेल म्हणले. एक डेक ठेवा पाण्याची. तांब्याच्या डेगी होत्या. त्याचे पाय बुडवं. एकाने मला असं बुडवलं आणि बाहेर खुर्चीवर आणून बसवलं आणि लोकांना तिथलं तीर्थ द्यायला एक माणूस बसवला. राजपुत्र काय असतं झालं. 11 वाजले.
लोक 10 वाजता जेवायला बसले. प्लॅनचेवर तात्यासाहेब महाराजांचं प्रवचन झालं. तुम्ही होते का बघू? होते का? व्हेरी गुड. विचार मी खोटं बोलत नाही, साक्षीदार आहे. तर तात्यासाहेबांनी सुंदर प्रवचन केलं, आशीर्वाद दिला. माझं लक्ष नव्हतं प्रवचनात. 10 वाजता लोक जेवायला बसले. मला भूक लागली. आता ते कोणतं जेवण असतं रे? हा, तेव्हा काय बायकाने ताप दिला. एकाने पुरणाची पोळी, दुसऱ्याने भजा, तिसरीने पुरणाई, चौथीने पंचामृत. अरे मिरच्या तल्ल्या तोंडात माझ्या गुडची पण एक तुकडा खाऊ दिला नाही. 500 बायका जमा झालेल्या एकमेकीच्या अंगावर पडून माझ्या तोंडात वडे भजी काय काय पोट काही भरलं नाही. भूक लागली मला. तात्या आपल्याला भूक लागली, घट्ट वरण पोळी पाहिजे. आणि सुंदर कढाया ठेवलेल्या होत्या. 2 स्वयंपाकी भजी करत होते महाराज. काय लसलशीत भजे हो. त्याच्यात बाकी काही नव्हतं पण भजे. पण तात्या आपल्याला भजे खायचे. आता असं असतं की अनुप्रवचनीय होम झाल्याशिवाय कोणाला काही खाता येते का? खाता येत नाही. महाराजांनी सगळे शास्त्री बोलावले. 10 शास्त्री होते. त्यात 5 जालन्यातले होते नामवंत. त्यात मधुकर शास्त्री होते, ते विनायक शास्त्री होते, वडजी बापू होते, राघोपंत शास्त्री होते. 5 शास्त्री इथले होते. बाकीचे ते अकोला, शिरपूर, नागपूर असे सगळ्यांना बसवलं. महाराजांनी म्हणाले बटून संध्याकाळपर्यंत उपाशी राहावं, पण आमचा हा बटू जरा जास्त भूक लागली त्याला, त्याच्याऐवजी मी उपास केला तर चालेल का? स्वतःचा बाप तरी म्हणतो का मी उपास केली म्हणून? 4 माणसात खाणार नाही, स्वयंपाक करायला पटकन पोळी खाऊन बाहेर गेली. पण प्रल्हाद महाराज म्हणले त्याच्याऐवजी मी उपास केला तर चालेल का? आम्हाला त्या उमा काकी होत्या ज्यांच्या लग्नामध्ये राम हरवले. त्या उमा काकीला अंगुराचं दे, हे दे, ते दे, घंट्याला खाऊ घालू 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 मारलं. 6 वाजेपर्यंत उपाशी गोड बोलून. पहिले म्हाताऱ्या मारच हुशार असायचे. तुला उसळ करून देऊ का? वडे वडे वडे. आम्हाला वाटलं वडे म्हणजे उडदाची रीती. तिने शाबुदाण्याचे घातले तोंडासाठी. असू द्या. मला काय म्हणायचं, प्रेम काय असावं? म्हणजे झाले सगळं झालं. शिक्षणाला यज्ञेश्वर शास्त्रीकडे ठेवलं. 7वीला होतो. तो आश्रम असा होता त्या काळात, कुठूनही जायचं म्हटलं तर 20 किलोमीटर गुडघ्याच्या चिखलातून जायचं. आष्टीच्या पुढे जाणाऱ्या गाड्या नव्हत्या, परंतु त्या आष्टी दिवसातून एखाद दुसरी गाडी असायची. आष्टीपासून शंकरपुरी ते आश्रम 14-16 किलोमीटर. त्याकडे चिखलात घालायची, घालायची कालच 4 रात असायची. लिहून ठेवलं. उन्हाळ्यामध्ये अक्षय तृतीयेला 3 आठवडे राहिलो. शिक्षण सुरू झालं. गुरुजीने शिकवलं तसं मग पाय. मी लहान होतो म्हणजे त्याच्यापेक्षा लहान होतो तेव्हा सांगायचं. आपल्या त्या नानाबा जागीरदार यायचे, यज्ञेश्वर शास्त्री यायचे, प्रवचन व्हायचे. आणि मग रात्री सगळे राम मंदिराच्या वरांड्यामध्ये झोपले की मग काही एकमेकाच्या गप्पा चालू व्हायचे. महाराजांनी बोलत, अरे रामदास इकडे आज शास्त्रीवाचं प्रवचन ऐकलं? म्हणजे हो, काय बोलले सांग बरं. काय बोलले की वंडी घालायची काकाच्या स्टाईलमध्ये. यज्ञेश्वर शास्त्री 10 मिनिटं प्रवचन. नानाबाचं कीर्तन कसं झालं? ये गरुडावरच्या बसणाऱ्या रुक्मिणी बहिणीस हसणाऱ्या, ये रे कृष्णागिरीच्या वसणाऱ्या. नानाबा जागीरदार म्हणजे त्या काळचे कीर्तन सम्राट, कीर्तन केसरी, ज्याच्यामुळे तमाशे बंद व्हायचे. महाराज तमाशे. नानाबाचं कीर्तन म्हणलं की तमाशे बंद, सिनेमे बंद असे होते. त्यांची स्टाईल महाराज. यज्ञेश्वर काकाकडे आम्हाला ठेवलं. अक्षय तृतीयेला यज्ञेश्वर शास्त्री म्हणजे काय होतं महाराज? त्या काळातल्या सगळ्या पदव्या त्यांना शासनाने दिल्या होत्या. विद्यानिधी, महामोपाध्याय, तर्कतीर्थ, 10 डिग्र्या मिळालेल्या होत्या.
3-3 तास संस्कृतमधून भाषण करणारे आमचे अख्ख्या मराठवाड्यातून फक्त यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरी आणि आचारसंहिता कशी असेल. आचारसंहिता म्हणजे निव्वळ प्रल्हाद महाराजाला काढायचं आणि यज्ञेश्वर शास्त्रीला ठेवायचं अशी आचारसंहिता. मावळ भाऊच होते, त्यांनी जवळ शिकायला ठेवलं. 15 दिवस राहिलो. एकदा त्याचे शिष्य होते नरसिंगगीर महाराज, बरं का. ते आले, तिथे आले की ते 2-4 दिवस राहायचे. मस्त पूर्णावरणाचा नैवेद्य द्यायचे, करायचे. मोठे मठपती होते, 400 एकर जमिनीचे मालक होते. अचानक पाऊस आला. मला झोपडी होती, यज्ञेश्वर शास्त्रीची एक झोपडी, माझी एक झोपडी होती, त्यांची एक बहीण होती, तिची एक झोपडी होती. पाऊस आल्यावर काय झालं, अक्षय तृतीय तापलेली झोपडी, तापलेली जमीन मध्ये गवताळा जाऊन बसला होता साप. असा लटकला खाली. तो लटकला तर त्याला मारासाठी म्हणलं आता खाली आला तर मारावं लागेल ना. विंचवाला मारले आमच्या काकाला आवडत नव्हतं. तर जाऊ दे कुठे जायचं, आपल्याला काय करायचं, आपण त्याच्या जागेत राहतो असं म्हणेल. मी दगड उचलला त्याला मारायला, खाली विंचू. विंचू मारू का साप मारू. कधीतरी रातला काढले. दुसऱ्या दिवशी सकाळी नरसिंगगीर महाराज जाणार होते. काकाला सांगितलं नाही, आमच्या आईसाहेबाला काकूला सांगितलं नाही. निरोप देऊन येतो म्हणले. त्यांच्या गाडीत बसलो, यालो परतून झाल्या. मग त्यांनी कळवलं की रामदास झाल्याने गेले. त्यापुढे मुंबईचे एक रामदास तांबे होते, त्यांनी सांगितलं प्रल्हाद महाराज या काळात ग्रॅज्युएट व्हायला पाहिजे. त्या काळात आदर्श होते आमचे नाना महाराज, कुठले लोणीचे. ते त्या काळात BA होते, इंग्रजी BA, संस्कृत BA, नाना महाराज. महाराज ते सुद्धा असं भांगीर पाडून राहायचे. आमच्या प्रल्हाद महाराज सांगितलं गणपती आहात असं राहू नका. मग तेव्हापासून तर गणपती सुद्धा चांगला सुशिक्षित असला पाहिजे, शिकला. मुंबईच्या माणसाला सांगितलं, महाराज म्हणले बरं एक करा, नापास होईपर्यंत शिकवायचं. नापास झाला की महाराजांची रोखते तुला. 1973 साली मी PUC ला होतो. 11वी मॅट्रिक झाल्यावर PUC असायची आमच्या काळात 71-72. ती PUCचा माझा अभ्यास होतो, सगळा अभ्यास झालेला. आणि बरोबर रौप्यातून एका वेळेला आमची परीक्षा सुरू व्हा. 9वी ते 12शी साखरखेडा, 12शी ते अकोल्याला उत्सव होतं रौप्यातून. तिथे जायचं, काय करावं, फार जीव गुदमरू लागला माझा. विनायकराव म्हणलं, विनायकराव आता काय करावं, पेपर आहे, महाराजांचे रौप्य तुला, एवढी मिरवणूक निघणार, एवढा आपल्या महाराजांचा सोहळा, मी तिथे राहू शकणार नाही. पण महाराजांना विचारून काय करायचं, त्यांना काय समजतं याच्यातलं. मी काय म्हणालो, तात्यांना याच्यातलं काय समजतं शिक्षणातलं. मला वाटतं त्यांना काही समजत नव्हतं. विचारलं, तात्या असा असा पेपर आहे त्या दिवशी आणि आपला उत्सव आहे, तुझ्या दृष्टीने महत्व कशाला आहे. म्हणलं गेलो तर नापासच होईल, पण हा उत्सव घरात पुढे होणार आहे. मला उत्सवाला नाही की इच्छा आहे. म्हणजे मी उत्सव कर आणि दुसऱ्या दिवशी जा. म्हणलं पहिलाच पेपर आहे, एक पेपर गेला काय सगळे पेपर, जास्त बडबड करू नको. मिरवणूक करायची, जालन्याला जायचं, बाकीचे पेपर द्यायचे, काय होतं ते बघू. महाराज मी पुढे अकोल्याला आणि त्या दिवशी आमच्या कॉलेजला पेपर सुरू झाला. मी 4 दिवस आधी खेरड्याला असल्यामुळे हॉल तिकीट नाही, काही नाही केले. आमचे मित्र होते, बरेच आहेत ते मित्र, त्यांनी हॉल तिकीट आमच्या घरी आणून दिलं. सकाळी रात्री बसलो 11 वाजता अकोल्याहून, सकाळी 4-5 वाजता जालन्याला आलो. स्नान घेऊन खाणं पिणं गेलं आणि ते हॉल तिकीट घेऊन गेलो. आता कुठे बसायचं, आपला नंबर कुठे आहे. मी आपल्या तिथे आमचे उपाध्याय नावाचे सर होते, आम्हाला UP साईडला होते, एवढारे डोळे होते, गरज होती बघा आता माणूस. म्हणजे सुप्रिटेंडेंट त्याच्याकडे गेलो, म्हणजे सर माझा हा नंबर कुठे ठेवा, जरा असं खालून वरपर्यंत आहे. मजा करताय म्हणजे नाही जा, मी काल नव्हतो तर नाही जा. पेपर कोण लिहिले, पेपर कोण लिहा म्हणजे सर मी नाही जा काल. त्याने अशी बेल मारली. क्लर्कला सांगितलं कालचा गठ्ठा घेऊन ये. त्यांनी गठ्ठा आणला, त्याच्यात पेपर साहेब माझा. मी कुठे, मी अकोल्याला, आणि माझा पेपर दिला. त्या पेपरमध्ये 70 मार्क आणि दुसऱ्या दिवशी सेकंड लँग्वेज म्हणून तुला इंग्रजीचा पेपर, त्या दिवशी फेल. वस्तुस्थिती आहे, चरित्र बोलले की सगळ्या गोष्टीचा बरं का, जुन्या लोकांना सगळं माहिती आहे. पेपर कोणी दिला असेल, ज्याला असं वाटतं
पहिला पेपर प्रल्हाद महाराजांनी लिहिला. आमचा करार तुटला आणि मग आम्हाला तिथून पुन्हा यज्ञेश्वर शास्त्रीकडे ठेवलं. 73ला 76 पर्यंत 76ला लग्न ठरवलं, मला बोलवलं. पुढे खूप आपत्ती आल्या, पण प्रत्येक आपत्तीत आज माझी अशी पूर्ण भावना आहे की कोणताही प्रसंग आला की प्रल्हाद महाराज सावलीसारखे आपल्या पाठीशी उभे आहे. पण उत्तरायण लागलं तरी प्राण सोडला नाही का? त्यांनी मला सांगितलं मी येणार आहे. कोणी? कृष्ण वंदे जगद्गुरु. आणि जेव्हा गोपालकृष्ण आले तेव्हा उत्तरायणामध्ये आमच्या भीष्माचार्यांनी प्राण सोडले. जसे आमचे अण्णामय त्याच पद्धतीचे होते. 4 दिवसानंतर महाराज आले. त्यांचा निरोप घेऊन गेला होता. महाराजांना सांगितलं महाराज अण्णामाईची तब्येत फार खराब आहे. 4 दिवसापासून रोज सकाळ संध्याकाळ माणूस पाठवतात, प्रल्हाद महाराज आले का, प्रल्हाद महाराज आले बा. मी संध्या करतो, बैलगाडी झुडपा पडतो. हे होती का कार होती महाराज जीप. संध्यावंदन केलं महाराजांनी. जीप मध्ये बसले, रामाचं दर्शन घेतलं. रामाचं मंदिर आणि अण्णामाईचं घर असं. दर्शन घेऊन लगेच गेलं, पण समजलं होतं अण्णाजी माई एवढाले हातपाय झाले, एवढं तोड झाले. क्षीण शरीर पहिल्यापासून क्षीण होत. महाराज आले म्हटल्यावर त्यांना उठून बसायला सांगितलं आपल्या पोरांना. त्यांचे दिगंबर माई सुद्धा विद्वान होते, त्यांनाही 5 मुलं होते, चांगले ऑफिसर्स होते. एक त्यांचा नातू चारुदत्त नावाचा आपल्या परभणीचा पंजाबराव कृषी विद्यापीठाचा डीन होता. महाराज आल्याबरोबर महाराजांची खुर्ची जवळ घेतली आणि डोळे म्हणून हळून डोळ्यातून अश्रू धारा गेल्या. महाराज याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी होता अट्टहास, याच्यासाठी केला अट्टहास, याच्यासाठी केला होता. शेवटचा दिवस, शेवटचा दिवस गोड भावा, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला अट्टहास. महाराज दोन गोष्टी ऐका, सांगा. सांगायचं नाही. तुमचे पाय इथे ठेवा, मी वाकू शकत नाही. तुमचे पाय इथे ठेवा. महाराज काय अण्णाजी काय बोलता? तुम्ही अग्निनारायणाची सेवा केली, तुमच्या गुरुची पूर्ण कृपा तुमच्या पाठीशी आहे, वेदाची सेवा केली, माझ्यापेक्षा 4 वर्षाने वडील आहात, आमचे कुलगुरू आहात, आणि मी तुम्हाला आधीच बोललो माझ्या 2 गोष्टी ऐका. एक, पाय ठेवू द्या आणि मला पायावर डोकं नमस्कार करू द्या. तसा माझा उद्धार झालाय का? तुम्ही कुलगुरूच्या नावानं पिंड प्रदान करता तेव्हा आमच्या पूर्ण कुलाचा कुलम एकोत्तरम शतम 101 पिढ्याचा उद्धार होत असतो. पिंड प्रदान आहे. हा, लोकांना नावं ठेवली आमच्या श्राद्ध पक्षाला, तर नावं ठेवतात आणि मग गुरुजीने सांगितलं की मग नारायण नागबळी करायचा. हा, आपल्या लोकांशी काय करायचं, आपल्याला शास्त्राकडे पाहायचं. महाराज माझ्या कुलाचा उद्धार झालेलाच आहे, पण मी जीवनात जे काही नको ते प्रसंग घडले, तुमच्या पायावर डोकं ठेवलं आपोआप दरवाजा उघडणार. एवढं काम. अण्णाजीने पायवर केले आणि प्रल्हाद महाराजांनी पायावर डोकं ठेवलं. बस
महाराजांनी रामनामी आणली होती, त्यांच्या अंगावर टाकली. महाराज घरी गेले आणि अण्णाजींनी श्वास सोडला. तो किती अधिकारी व्यक्ती असला पाहिजे, आणि अशा अधिकारी व्यक्तीला वैकुंठात पाठवण्याची ताकद ज्यांच्यात असले पाहिजे ते प्रल्हाद महाराज कोण असले पाहिजे. एक जगीत राहता गुरु, एक जगीत राहता गुरु, दया सिंधू कृपा सिंधू, गुरु दया सिंधू कृपा सिंधू, जननी जन्मदाता गुरु, एक जगीत राहता जगीत राहता गुरु, एक जगीत राहता. यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला, संघाच्या निर्मितीपासून 100 वर्ष पूर्ण झाले. सगळ्या महाराष्ट्रभर नव्हे, भारतभर शताब्दी वर्ष संघाचं साजरं व्हायला लागले. त्या निमित्ताने एक प्रसंग सांगतो तुम्हाला. आदर्श शाळेजवळ चिखलीला एक राम मंदिर तिथल्या भक्तांनी बांधलं. महाराजांच्या हातून रामाची स्थापना झाली. आणि हिवाळ्यामध्ये संघाचे हिवाळी वर्ग होत असतात. संघाचे हिवाळी वर्ग होतात. तो 3 दिवसाचा 5 दिवसाचा काहीतरी वर्ग होता. आणि शेवटच्या दिवशी गोळवेलकर गुरुजी, परमपूज्य गोळवेलकर गुरुजी त्या ठिकाणी येणार होते. त्यांच्या कानावर कोणीतरी घातलं की प्रल्हाद महाराज साखरखेड्यात आलेले आहे. आणि प्रल्हाद महाराजांनी सुद्धा एक निरोप पाठवला त्या मंडळीकडे की बाबूराव राजे होतेच त्याच्यात, आपल्याला गोळवेलकर गुरुजींची भेट घेतली. योगायोग आदर्श शाळेमध्ये त्या हिवाळी वर्गाचं आयोजन केलेलं होतं. 2 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे. महाराज तिथे आलेले होते. गोळवेलकर गुरुजी आले, रामाला नमस्कार केला आणि आपल्या प्रल्हाद महाराजाला डोकं ठेवून नमस्कार केला. वयाला जवळपास बरोबरीचे असावे गुरुजी. महाराज म्हणाले, गुरुजी आपण एवढं राष्ट्रीय कार्य करता, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं तेच लोकांच्या मनाची मरगळ झटकून त्यांना प्रपंचाचा वेळ काढून राष्ट्राकडे लावायचं मोठं काम आपण करत आहात. आज मुलं आपल्या आईबाबाचं ऐकत नाही, पण तुमचं नाव काढले की इतके लोक जमा होतात. आज इथे 5 दिवसापासून इतके लोक जमा झालेले आहेत. इतके संघाचे कार्यकर्ते राष्ट्रकार्य करतात. तुम्ही मला नमस्कार करू नका. म्हणजे महाराज आमचं जे कार्य चालू आहे ना, तुमच्यासारख्या संतांच्या आशीर्वादाने चालू आहे. तुमचे आशीर्वाद आम्हाला असणं गरजेचं आहे. आणि महाराज मी पहिला राम भक्तच आहे. मी जालन्याच्या राम मंदिरात 6 महिने होतो म्हणे. आपल्याला माहित नसेल पुष्कळ लोकांना. गोळवेलकर गुरुजी आपल्या इथं 6 महिने झालेले आहेत. त्यांचे मामा एक रामभाऊ शौचे म्हणून हे आपल्या इथं मंदिरात होते बांधकामाच्या वेळेला. तेव्हा गुरुजी आले, तरुणच होते, राहिलेले तिथे आपल्या इथे. तर त्यांनी त्याची खूप म्हणून रामदासी पद्धतीने सवय म्हणून दाखवली. महाराजाला जोहार करून नमस्कार करून दाखवला. काय लोकांनी टाळ्या वाजवल्या. आमचे महाराज सनातनी होते, प्रल्हाद महाराज सनातनी होते. पण राष्ट्र कार्यासाठी तुम्हाला सांगितलं ना, संघाच्या लोकांना भेटण्यासाठी आमचे प्रल्हाद महाराज कारागृहामध्ये गेले. हे राष्ट्रीय भक्त होती त्यांची. प्रत्येकावर 4 ऋण असतात. पहिलं ऋण आहे राष्ट्राचं, ज्या राष्ट्रात आम्ही जन्माला आलो. आमच्या या पृथ्वीची एवढी किंमत आहे. स्वर्गीचे अमर इच्छिताचे देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मा. ही पृथ्वी एवढी पावन आहे. स्वर्गिणो पेत विचंदी लोकम निलयिनस्तदा.
पृथ्वीवर जन्म घ्यायला लागावा म्हणून परमेश्वर सुद्धा तडफड करतो. म्हणून राष्ट्राचं कार्य हे पहिलं आहे, आई वडील हे दुसरं आहे, धर्म हे तिसरं आहे आणि स्वतःचा मोक्ष साधणं हे चौथं आहे. पुरुषार्थाचे प्रकार आहेत, तसा हा प्रकार आहे. आमच्या प्रल्हाद महाराजांनी 80% महाराजांचे भक्त संघाच्या कार्यातले आहे. एकच कार्य आहे, सनातन धर्माला पाहून प्रल्हाद महाराजांचं कार्य आहे. असे खूप प्रसंग आहेत, पण आपली वेळ